लाल मिरची पावडर, गोडा मसाला, थोडंसं कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि साखर आणि सुहानाचा पनीर बटर मसाला. इथं आपले कांदा, टोमॅटो, लसूण आणि थोडंसं कलर येण्यासाठी मी बीटरूट कट करून टाकलेले आहे. ते इथं फोडणीमध्ये भाजून घेत आहे. मस्त तेल सुटेपर्यंत हे असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा छान असं भाजून झालेलं आहे आपलं कांदा, लसूण, टोमॅटोची प्युरी, हे सगळा आपला मसाला भाजून झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये ॲड करते लाल तिखट, गोडा मसाला, थोडंसं टेस्ट येण्यासाठी कसुरी मेथी, चवीपुरतं मीठ आणि साखर. साखरेमुळे थोडंसं टेस्ट येते, त्याच्यामुळे साखर टाकायची. असं परतून घ्यायचं छानपैकी. वा, खूप छान स्मेल येतो, सुगंध येतो. आता मी याच्यामध्ये ॲड करते पनीर मसाला, थोडंसं चवीपुरतं पनीर मसाला. असं छान हे सगळे मसाले असे भाजून घ्यायचे. मसाला भाजतोय तोपर्यंत मी असे छोटे छोटे तुकडे करून घेते पनीरचे. हे बघा, हे पनीर आहे, हे मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. काही लोक ह्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घेतात, पण मी असंच घेते कारण हे छान लागतं. आमच्या घरी असंच आवडतं म्हणून मी असंच करते. आणि हे पाणी मी ॲड करते त्याच्यामध्ये. पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ॲड करायचं. क्वांटिटी बघून, आपल्या घरामध्ये किती मेंबर्स आहे हे बघून एवढी क्वांटिटी ॲड करायची आहे पाण्यामध्ये. हे पाणी भाजीला उकळी आल्यानंतर ह्याच्यावरून वरून कोथिंबीर स्प्रेड करायचं. वाह, किती मस्त स्ट्रक्चर आलं आहे आणि छान झालेली आहे भाजी. कलरही खूप छान आलेला आहे, ओरिजिनल कलर आहे हा. याच्यामध्ये कोणताही फूड कलर ॲड नाही केला मी. अशा प्रकारे आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये थोडंसं मी तूप टाकणार आहे वरून. मस्तपैकी थोडंसं तूप टाकते मी, त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते. अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे घरच्या घरी.